राम राम मंडळी, दख्खन दौलतीच्या एका नव्या भटकंतीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पेंच धरणाजवळील भिवागड करून आपण आता पेंच धरणाच्या राणी महालात भटकंतीसाठी जात आहोत. पेंच धरणामध्ये होडीने आपण या राणी महालाजवळ जाणार आहोत. चला तर पाहूयात पेंच धरणातला राणी महाल. भिवगड उतरून आपण आता बोटिंगसाठी पेंच धरणात जात आहोत आणि तिकडे समोर दिसणारा हा राणीचा महाल आपण पाहून येऊयात. भिवगडावरून खाली उतरून आपण आता पेंच धरणाच्या जलाशयात बोटिंगचा आनंद घेत आहोत आणि बोटिंगद्वारे आपण आता राणीच्या महालाकडे जात आहोत. बघूया राणीच्या महालाचं कुठले कुठले वास्तू औषध आपल्याला पाहता येतं. बडदे साहेब नमस्कार करा. नमस्ते. संकेत हो काय नाव वगैरे माहित नाही, पण ते पट्टीवाल्याच वाघ पट्टेरी वागत फिरतो इकडे. रात्री तर उन्हाळ्यात नाही का, हा प्रत्येक रात्री इकडे पाणवठ्यावर येत असतील पाणी प्यायला ना धरणाला. पाणी नाही तर मग शिकार बिकार कुत्री बित्री, हा ते मिळत असतील त्यांना, बरोबर आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त हे बकरी वगैरे. पेंचच्या धरणात आजचा हा आपला होडीचा प्रवास रम्य अशा या सायंकाळी. मागे हा आपला भिवगड. दादा आपल्याला तिकडे जायचं होतं ना. हा तुम्ही गाडी वळाली थांबव, त्यांना करू का त्यांचं काम. त्यांना पूर्ण हे हाती बघ. नितेश इकडे बघ. दोन दोन आहेत. 4-5 अरे काय नाही नाही तुम्ही ते आजच्या सायंकाळी आपला हा होडीतला प्रवास आणि समोर चंद्राची शीतल अशी सावली. त्रिपुरारी पौर्णिमेच्या रम्य अशा या सायंकाळी आपण पेंच धरणाच्या जलाशयात होडीतून हा राणीचा महाल पाहण्यासाठी आलेलो आहोत. सुंदर अशी ही संध्याकाळ. अब है ये वातुक सब हत्तुक दुसरुक सांगणे. आपण आता राणी महालाच्या बाजूने होडीतून प्रवास करत हे आहोत. तुटलेलं आहे ते 5व्या मंजिला हा आणि पाण्यातला 4था. पाण्यातला चौथा. हा आहे तो 5वा मजला आहे ना आपल्या समोर. हा तुटलेला. अच्छा, हे 5व्या मजल्याचे अवशेष आता आपण समोर पाहत आहोत. आणि सरळ पाठीमागे आपला भिवागड. त्या बाजूला डॅम. हा ते पहा, हा तिकडे डॅम. ते मस्त पाहिलं. सुंदर असा संध्याकाळी ऐतिहासिक ठेवा. 700 वर्ष जुनं आहे मग. हे 700 वर्ष. याच्या खाली अजून पण अवशेष असतील. राणीमहाल उंच होता म्हणून दिसतंय. हा. कदाचित या किल्ल्यामुळे खाली कुठले तरी अजून धरणात अवशेष असतील, पण ते डुबले गेले. त्या तिकडं आहे जे हत्ती वगैरे बांधायची जागा नाही का. तिकडे हत्ती बांधतात ना आता आतमध्ये. नाही आता नाही, पहिले बांधत होते नाही का म्हणजे जे महल किंवा हा. होता हा राज्याच्या काळात, हा तेव्हा ते तिकडे जे हाती वगैरे बांधत होते ना तिची जागा आहे. तिकडे आहे का पाण्यात अजून? बुडालेलं जेव्हा पाणी कमी होते ना हा. तेव्हा दिसते ते. आणि समोर लाईट लागली तो कोर झोनचा एरिया का. हो, फॉरेस्टवाल्यांची कुठे. ती फॉरेस्टवाल्यांची कुठे. बरोबर. इथे
राणीच्या महालाच्या शेजारून आपण जात आहोत. हा आपण दुसऱ्या बाजूने राणी महल पाहतोय. हा जवळपास आता आपल्याला 5वा मजला दिसतोय. याचा 4था पाण्यात आहे. तो विचार केला आपण तर या महालाच्या आजूबाजूने पण अजून अवशेष असतील जे धरणात गेले. आता आपल्याला ही सगळ्यात उंच इमारत आहे त्यामुळे ही पाण्याच्या वरती दिसते. आणि स्थानिकांच्या मताप्रमाणे इथलं पाणी आटलेलं नाही आहे त्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही की अजून अवशेष असतील का नाही. समोर आपल्याला जो तिकडे दिसतोय तो कोर झोन पूर्ण आणि चंद्राची मस्त अशी प्रतिमा दिसते. भटक्यांनो, पेंच धरणातल्या राणीच्या महालाच्या शेजारून केलेली आपली ही होडीची भटकंती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशाच नवनवीन भटकंतींच्या व्हिडिओसाठी आपल्या दख्खन दौलत या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून पहा. चला तर भेटूयात पुन्हा एका नव्या ठिकाणी नव्या भटकंतीसाठी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.